नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णय जो जाहीर करण्यात आलेला आहे पोलीस भरतीसाठीचा नवीन पोलीस भरती जवळजवळ 17,000पेक्षा जास्त जागांसाठीची पोलीस भरतीसाठीची खुशखबर अशी जाहिरात आहे. त्याबद्दलची जाहिरात लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि त्यानुसार हा जो जी आर आहे, शासन निर्णय आहे, त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने जी पोलीस भरती आहे 100% संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. याबद्दलचा जी आर जो आहे आपण अतिरिक्त माहिती याच्यामध्ये पाहूयात. तर सन 2022-23 व सन 2023 वर्षातील 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने OMR म्हणजे ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय आहे, जी आर आहे 31 जानेवारी 2024 रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे. पाहू शकता याच्यामध्ये जे प्रस्तावना आहे सन 2022-23 या वर्षातील 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई याच्यामध्ये पोलीस शिपाई आहे, त्याच्यानंतर बँड्समन आहे, पोलीस शिपाई चालक, त्याच्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे आहेत. याच्यामध्ये एकूण 17,471 इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. आता वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील म्हणजे सरळ सेवेच्या महत्त्वाचं आहे, सरळ सेवेच्या कोटीतील रिक्त असलेली 50% पदे भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गडब अराजपत्रित गटक व गड्ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समिती तसेच प्रादेशिकस्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गडब अराजपत्रित गटक व गड्ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरताना स्पर्धा परीक्षा TCS ION म्हणजे TCS ION कन्सल्टन्सी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच जी पोलीस भरती आहे याची जी भरती आहे याच्यासाठीची परीक्षा जी TCS किंवा IBPS कंपनीकडून घेण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने सरळ सेवा कोट्यातील 17,000पेक्षा जास्त जागांची भरती. तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई या पदाची भरती आहे. संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील 100% रिक्त पदे भरण्याकरता वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदींमधून सूट देण्याची तसेच सामान्य विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील 4 मे 2022 रोजीच्या संदर्भ क्रमांक 3 येथील 21 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील सदर रिक्त पदे राबवण्यात येणारी परीक्षा ही पोलीस घटक स्तरावर घेण्यास सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारित परीक्षा घेण्यास शासनाची बाब म्हणजे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
म्हणजे हा निर्णय जो आहे तो निर्णय झालेला आहे. त्या पद्धतीने जी पोलीस शिपाई पदाची जी भरती आहे 17,000पेक्षा जास्त जागांची ती ऑनलाईन पद्धतीने TCS-ION किंवा IBPS कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. असा निर्णय जो आहे असा निर्णय लिंक जी आहे PDF ची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने ही लवकरच जी भरतीची जाहिरात आहे आकृतीबंध तयार करून लवकरच भरतीची जाहिरात आहे या GR ती जाहीर केली जाईल पोलीस शिपाई पदांसाठी. ही जी पदे आहे तिथे पाहू शकता. पोलीस शिपाई आहे, बँड्समन आहे, पोलीस शिपाई चालक, तसेच सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई इत्यादी पदे आहेत या पदांसाठी. अशा पद्धतीने लवकरच याची जी जाहिरात आहे ही जाहिरात अवेलेबल होईल आणि त्यानुसार ते पुढची जी प्रोसेस आहे ती सुरू होईल. त्यासाठी पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना सध्या तयारी करण्यासाठी चांगला वेळ मिळणार आहे.